नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रम्या खूप सुंदर अशी मेहंदी नंदिनीच्या हातावरती काढत असते. तेव्हा इथे रम्याने स्वतःच्या हातावरती न काढता नंदिनीच्या हातावरती इतकी सुंदर मेहंदी काढल्यानंतर नंदिनी म्हणत असते की रम्या, अगं किती सुंदर नक्षी काढली आहेस तू, खूपच सुंदर मेहंदी काढली आहेस, मला खूप आवडली आहे. तेव्हा रम्या म्हणते, हो ना, अगं मी तुला सांगितलं होतं ना, मला खूप छान छान डिझाईन्स काढता येतात. मी उगाचच बोलत नव्हते, मला खरोखर मेहंदी काढता येते, म्हणून तर मी तुझ्या हातावरती मेहंदी काढण्यासाठी बसली की नाही. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, अगदी बरोबर. तेवढ्यातच इथे बाजूला बसलेली जी मुलगी असते ती म्हणत असते की रम्या, इथे नंदिनीच्या हातावरती पारचं नावसुद्धा लिहायचं असतं, नवरदेवाचं नाव लिहायचं असतं, ते लिहायला सुद्धा जागा ठेव आणि लिही बरं पारचं नाव. तेव्हा इथे रम्याला मनामध्ये खूपच जास्त राग आलेला असतो. ती म्हणत असते, या नंदिनीच्या हातावरती माझ्या पारचं नाव मी कधीच लिहिणार नाही. फक्त पारचं नाव जर कुणाच्या हातावरती असेल तर तो हात फक्त माझा असेल, असं नंदिनी म्हणत असते. तरीसुद्धा इथे आता नंदिनीच्या हातावरती रम्या पार तसं लिहायला जातच असते. कारण तिचा कितीही नाईलाज असला, कितीही तिला वाटत असेल की नाही, नंदिनीच्या हातावरती मला पारचं नाव लिहायचं नाही आहे, तरीसुद्धा इथे नाटकाचा भाग असल्यामुळे तिला चांगलं चांगलं वागावंच लागत असतं. तेव्हा इकडे आता तिचा नाईलाज असतो, पण तरीसुद्धा ती इकडे नंदिनीच्या हातावरती पारचं नाव काढायला जातच असते. तर इकडे प्रेक्षकांनो, इथे आता दीपकसुद्धा आलेला असतो. रम्या, दीपक सगळेजण दुश्मन नंदिनी आणि पारचे लग्नामध्ये हजर झालेले असतात. रम्या तिकडे त्या पद्धतीने नंदिनीला त्रास देत असते, तर इकडे दीपकसुद्धा जी मुहूर्तमेढ रोवलेली असते ती मुहूर्तमेढ तो म्हणत असतो की इथे माझ्या प्रेमाचा धिक्कार करून, माझ्या प्रेमाला इथे पायाखाली तुडवून त्याच्यावरती तू मुहूर्तमेढ रोवलेली आहेस ना, ती मुहूर्तमेढ आता मी पाडतो आणि अपशकुनच करून टाकतो. तर इकडे मुहूर्तमेढ आता पाडण्यासाठी तो जोरात हात मारतो आणि दीपक तिथून निघून जातो. मुहूर्तमेढ खाली पडणार तेवढ्यातच तिथे धावत पळत पार्थ आलेला असतो आणि त्याचबरोबर ऋषिकेशसुद्धा येतो आणि मुहूर्तमेढ पकडतो. तेव्हा इथे प्रेक्षकांना दोघांनी मिळून मुहूर्तमेढ वाचवलेली असते, त्यामुळे इथे अपशकुन काही होत नाही आणि दोघेजण पुन्हा ती मुहूर्तमेढ रोवण्याचं काम करतात. त्यामुळे इथे ऋषिकेशने येऊन खूपच जास्त उत्तम काम केलेलं असतं. मुहूर्तमेढ वाचवलेली असते, अपशकुन होण्यापासून वाचवलेला असतो. त्याचबरोबर इथे जानकीसुद्धा आलेली असते आणि जानकीचा धक्का इथे आता रम्याला लागतो. तेव्हा रम्या म्हणत असते, अगं कोण आहेस तू, आता अपशकुन झाला असता ना. तेव्हा इकडे नंदिनी बघते तर काय, जानकी आलेली असते आणि जानकी नंदिनीच्या लग्नाला आली म्हटल्यानंतर नंदिनीला तर खूपच जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते की माझ्या मैत्रिणीच्या हातावरती अपशकुनाची नाही तर शकुनाचीच मेहंदी लागणार, असं इकडे जानकी म्हणत असते. हो की नाही नंदिनी? तेव्हा नंदिनी म्हणते, जानकी अगं तू कशी काय आलीस? तेव्हा जानकी म्हणते, हां मग माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे म्हणजे मी येणारच होते ना, आमंत्रणच होतं आम्हाला, हो की नाही? तुझ्याकडून तर आमंत्रण होतंच, पण आम्हाला पार्थ यांच्याकडून सुद्धा आमंत्रण होतं आणि आता पार्थ आणि नंदिनी यांचं लग्न आहे म्हटल्यानंतर जानकी ऋषिकेश तर येणारच होते, हो की नाही? त्याच्यानंतरला इकडे आता रम्याला राग येत असतो, कारण इथे जानकीसुद्धा तेच म्हणते की किती सुंदर मेहंदी काढली आहेस तू, पण याच्यावरती पारचं नाव काढायला नको का? आणि जानकी म्हणते, बघितलंस का नंदिनी, अगं पारचा पीसुद्धा इथे बरोबर उमटलाय, त्याच्यामुळे आता पार्थ हे नाव पूर्ण करायला नको का? हे घे, याच्यावरती पार्थ नाव आता पूर्ण लिही बरं. तेव्हा इथे रम्याला मनामध्ये खूपच जास्त राग येत असतो, कारण तिला पार्थ नाव हे नंदिनीच्या हातावरती प्रेक्षकांना लिहायचंच नसतं. तेव्हा इकडे आता जानकी आलेली असते. मग जानकी काही थांबते का? ती म्हणत असते, अगं लिही रम्या, अगं लिही ना तू, नंदिनीच्या हातावरती पारचं नाव लिहायचं नाही आहे का? तेव्हा इकडे आता रम्या म्हणत असते, लिहिते ना. आणि ती इथे नंदिनीच्या हातावरती पारचं नाव लिहित असताना तिचा हात आता पूर्णपणे थरथर कापायला लागतो. तेव्हा जानकी म्हणते, काय होतंय, मी मदत करू का?
आणि ती इथे आता रम्याचा हात पकडते आणि रम्याचा हात पकडून नंदिनीच्या हातावरती इथे आता पार्थ हे नाव पूर्ण लिहिते. कारण जानकीच्या लक्षात आलेलं असतं, जेव्हा नंदिनीच्या हातावरती पार्थ लिहिण्याची वेळ येते तेव्हा रम्याचा हात कशा पद्धतीने थरथर कापतो हे जानकीने बघितलेलं असतं. आणि म्हणूनच इथे जानकीच्या सगळं काही लक्षात येतं की रम्याचा हात नेमका थरथरतोय तरी का. तेव्हा इकडे जानकीच्या मदतीने आता पार्थचं नाव पूर्ण झालेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते, बघितलंस का, आता इथे नंदिनीच्या हातावरती पार्थचं नाव किती ठळकपणे दिसतंय बघ. तेव्हा इकडे आता नंदिनीची मेहंदी खूप सुंदर झालेली असते. काव्य आणि आरुषी दोघींनाही खूपच जास्त आनंद होत असतो आपल्या बहिणीला इतका आनंदी बघून. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकीला बघून नंदिनीच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माईल आलेली असते. ते म्हणतात ना, जेव्हा आपली खास जवळची मैत्रीण लग्नामध्ये किंवा घरातल्या कुठल्या कार्यक्रमामध्ये सामील होते तेव्हा तिला खूपच जास्त आनंद झालेला असतो. त्यानंतर इकडे नंदिनी म्हणत असते की जानकी, खरंच खूप सुंदर नाव काढलेस तू. आणि तेव्हा इकडे जानकी म्हणत असते की नंदिनी, तुला माहिती आहे का, आता जेवढी ही मेहंदी रंगणार ना तेवढं पार्थचं तुझ्यावरती खूप जास्त प्रेम असणार आहे, कळलं का. तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते, जानकी अगं तू आली आहेस, पण इथे ऋषिकेश कुठे आहे, ऋषिकेश आलेले नाही आहेत का. तेव्हा जानकी म्हणते, असं कसं, जानकी आली आहे मग ऋषिकेश पण जानकी बरोबर आलेच असतील ना. ऋषिकेश बाहेर असतील, मला असं वाटतंय पार्थ बरोबर बोलत असतील. तुम्हाला माहिती आहे का, पार्थची आणि इथे ऋषिकेशची सुद्धा लहानपणापासूनची मैत्री आहे. तेव्हा इकडे ऋषिकेश आणि त्याचबरोबर पार्थ दोघेजण मुहूर्तमेढ व्यवस्थितरित्या लावतात. आणि इथे पार्थ म्हणत असतो की ऋषिकेश, अरे बरं झालं योग्य वेळेवरती आलास आणि मुहूर्तमेढ पकडलीस, नाहीतर अपशकुन झालं असता. ऋषिकेश म्हणत असतो, असं कसं होईल, जे दोस्त एका मंडपामध्ये उभे आहेत तिथे अपशकुन होऊ शकतो का, असं इकडे आता ऋषिकेश म्हणतो. तेव्हा पार्थ आणि ऋषिकेश दोघेजण एकमेकांना मिठी मारतात आणि खूप वर्षांनी भेटल्यामुळे एकमेकांना भेटून खूप जास्त आनंदीसुद्धा होतात. त्यानंतर इकडे आता जानकी म्हणत असते, नंदिनी तुला भेटून खरंच खूप आनंद झाला. तुला माहिती आहे ना, आपण दोघंजण एका NGOमध्ये काम करत होतो आणि तिथे आपण दोघींनी किती लोकांची मदत केली होती, त्याचबरोबर अडल्या नडल्यांची लग्नसुद्धा केली होती, हो की नाही. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, हो अगदी बरोबर, मी अजूनही तसं करते. ज्यांना गरज आहे त्या दोघांची लग्न लावून देते, ज्यांचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे त्यांचंसुद्धा. तेव्हा इकडे वसू आत्या येते आणि म्हणते, ही कोण ग, नंदिनी तुझी मैत्रीण आहे का. तेव्हा नंदिनी म्हणते, हो ही जानकी माझी मैत्रीण, आम्ही दोघीजणी एका NGOमध्ये सोबत काम करत होतो तेव्हापासूनची आमची ओळख आहे. तेव्हा इकडे जानकी आपलं नाव सांगते. ती म्हणते, माझं नाव जानकी ऋषिकेश रणदिवे, मी इथे सुमित्रा रणदिवे आणि नानासाहेब रणदिवे यांची मोठी सून. तेव्हा जानकी म्हणते, तुला माहिती आहे का नंदिनी, अगं ऋषिकेश आणि पार्थ दोघेजण लहानपणी एकत्र लाठीकाठी खेळायचे, हे मला माहिती नव्हतं, मला सुद्धा ऋषिकेशने आत्ताच सांगितलं. तेव्हा इथे लहानपणापासूनची ओळख निघालेली असते. तर इकडे पार्थ म्हणत असतो की ऋषिकेश, अरे बरं झालं तू आलास, तुला भेटून खरंच खूप छान वाटलं. तेव्हा इकडे आधीचे किती ते छान दिवस होते, आपण एकत्र लाठीकाठी खेळायचो, टॉवेलवरती अख्ख्या गावभर फिरायचो, सगळ्यांच्या आपण काळा काढायचो आणि किती छान ते दिवस होते रे. पण आता ती सगळी एन्जॉयमेंट संपणार, कारण आता तुझं लग्न होणार आहे ना. तेव्हा पार्थ म्हणतो, का मग फ्रीडम मला नाही मिळणार का. ऋषिकेश म्हणतो, अजिबात नाही. त्यानंतरला इथे नंदिनी म्हणत असते, आई मगाशी तुम्ही काहीतरी किस्सा सांगत होतात ना तुमच्या लग्नातला. तेव्हा इकडे मानिनी म्हणते, हो ना अगं, लग्नामध्ये कसं नाव लिहितात ना नवऱ्याचं, मग माझ्या हातावरची मेहंदी काढून झाली होती, मग आता नाव लिहायला जागा नव्हती ना. मग आता एवढं मोठं नाव विक्रम, एवढी मोठी स्पेलिंग कुठे राहणार. मग काय केलं होतं, विक असं पुढे लिहिलं होतं आणि रम मागच्या बाजूला लिहिलं होतं. तेव्हा इकडे आता विक आणि रम असं लिहिल्यानंतर इकडे म्हणजे विक्रम अजूनसुद्धा माझ्या घरच्या लोकांना चिडवायचे की तुमच्यामुळे मी रम विकायला लागलो, त्याच्यामुळे इथे सगळेजण आता हसायला लागतात. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, मग आता नाही तसं चालणारा,
आता तुम्ही सगळ्यांनी मेहंदी काढायला घ्या बरं, पण ह्या वेळेला रम विकावी लागणार नाही आहे, त्याची काळजी आम्ही घेऊ. पूर्ण नाव इथे काकांचं लिहिलं जाणार आहे. तेव्हा इकडे मानिनीसुद्धा हसायला लागते. त्यानंतरला इकडे ऋषिकेश म्हणत असतो, अरे लग्न झाल्यानंतर बायको आहे ना, नवऱ्याला असं मुठीमध्ये धरून ठेवते. प्रत्येक गोष्ट त्यांना विचारून करावी लागते आणि जर आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल मित्रांबरोबर तर फोन करून विचारावं लागतं. परवानगी देण्यासारखं त्या फक्त नाटक करतात, नाहीतर सारखं आपलं विचारतात, काय कुठे आहात तुम्ही, मला हे आणायचं होतं, मला ते आणायचं होतं. फोन करणार आणि मेथीच्या जुडीपासून ते इकडे पजाम्याच्या नाड्यापर्यंत सगळं आपल्याला आणायला सांगणार. आणि आपण सुद्धा काय सगळं आणायला सांगितल्यानंतर बायकोचं ऐकावं तर लागेलच ना, त्याशिवाय पर्याय कुठे असतो आपल्याकडे. मग सगळं काही आपण आणून द्यायचं आणि ते आपल्याला सतत दाबामध्ये ठेवणार. म्हणजे भाजीत मीठ किंवा खार झाली ना तरीसुद्धा कौतुक करण्यामध्ये आपण कमी पडायचं नाही, छानच झालंय असं म्हणायचं. तुलासुद्धा कळेल बाबा, आता लग्न होतंय ना तुझं, तुलासुद्धा बरोबर सगळं कळेल. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, ऋषिकेश तू मला घाबरवतोयस का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अरे मी कशाला तुला घाबरवू, जे काही खरं आहे तेच तर तुला सांगतोय ना. त्यानंतर इकडे प्रेक्षकांनो पार्थ पूर्णपणे घाबरलेला असतो. त्यानंतरला जानकी म्हणत असते की नवऱ्याला जर आपल्याला घाबरवायचं असेल तर काय करावं लागेल सांगा बरं, आपण काय काय करतो तेव्हा तुम्ही सांगा, असं आता इथे आत्याला विचारलं जातं. तेव्हा मधू आत्या म्हणते की मग असं म्हणायचं काय हो, काल रात्री कुठे गेला होतात, रात्रभर कुठे होतात तुम्ही, की मग नवरा घाबरलाच म्हणून समजा. त्याच्यानंतर मामीला विचारलं जातं. तेव्हा मामी म्हणते, मग मी म्हणणार की मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे, असं म्हणाल्यानंतरसुद्धा सगळेजण घाबरतातच. तेव्हा इकडे काव्य म्हणत असते, म्हणजे इन शॉर्ट म्हणजे काय, आपण त्यांना घाबरवायचं म्हणजे बायको जोमात आणि नवरा कोमात, बरोबर की नाही. तेव्हा इकडे सगळेजण हसायलाच लागतात. मानिनीसुद्धा म्हणत असते, अहो आज काय स्पेशल दिवस आहे काय माहिती आहे का, की नवरा घाबरलाच म्हणून समजा. तेव्हा इथे जानकी म्हणते, अगदी बरोबर. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अच्छा म्हणजे तुम्ही मला आत्तापासूनच सांगताय का की नवऱ्याला मुठीमध्ये कसं ठेवायचं असतं ते. तेव्हा इथे काव्य म्हणते, हां मग काय ताई, अगं नवऱ्याला मुठीमध्ये काय चांगलं आपल्या दबावाखालीच ठेवायला हवंय, त्याशिवाय ते लोक आपलं ऐकणार आहेत का, बरोबर की नाही. हे बघ नंदिनी ताई, तू आत्तापासूनच या सगळ्याची प्रॅक्टिस करून ठेव. तेव्हा जानकी म्हणते, नाहीतर काय. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, आणि हे जर ऋषिकेशला कळलं तर. तेव्हा इकडे जानकी म्हणते, ऋषिकेश मला म्हणतील, अगं जानकी हे काय बोलतेस तू, हे बघ तू कितीही म्हणालीस ना की इथे घरामध्ये बॉस फक्त बायकोच असते, तरीसुद्धा आयुष्यामध्ये मैदानामध्ये ज्या काही आयुष्याच्या कुस्त्या लढायच्या असतात त्या मीच लढतो की नाही. तू घरी कितीही उत्तम भाकरी जरी बनवलीस ना तरी शेतामध्ये नांगर हा मलाच पकडावा लागतो, हो की नाही. तेव्हा इकडे आता हे सगळं बोलत असताना जानकी बघते तर काय, ऋषिकेश तिथे येऊन उभा राहिलेला असतो. तेव्हा दोघेही एकमेकांकडे रागाने बघायचं नाटक करतात आणि नंतर जोरजोरात हसतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, घाबरू नका, आम्ही दोघेजणं फक्त नाटक करत होतो, आम्हाला सिरियसली घेऊ नका. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश अहो तुम्ही तुमच्या मित्राला इथे सुखी संसाराचे धडे दिलेत की नाही. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणतो, हो दिले ना, त्याच्यामध्ये 108 असे सूत्र त्याने सांगितलेले असतात. बायकोचं आपल्याला पटलं किंवा नाही पटलं, ती चुकीची जरी असेल ना तरी तूच बरोबर आहेस असंच म्हणायचं, म्हणजे आपला संसार हा सुखाचा होऊन जाईल. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो, आणि मी सुद्धा नंदिनीला सांगितलंय की आपल्या नवऱ्याबरोबर कसा सुखाने संसार करायचा, बरोबर की नाही नंदिनी. तेव्हा इकडे आता नंदिनी आणि पार्थ या दोघांना एकमेकांच्या शेजारी उभं करतात. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते, कसं आहे ना नंदिनी, आपण मुली असतो ना, आपल्याला दोन्ही कुटुंबांना सांभाळण्याची एक शक्ती मिळालेली असते. आपण सासर आणि माहेर या दोघांच्या उंबरठ्यावरती उभे असतो, म्हणून तर आपल्याला इथे माहेरचं आडनाव सुटलं की सासरचं सुद्धा आडनाव आपल्याला मिळतंच, हो की नाही. त्याच्यामुळे इथे दोघांनी एकत्र राहून सुखाने संसार करा. आम्ही दोघेही म्हणतो ना की आपण दोघेजण एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही, मग सुख असू दे किंवा दुःख. तेव्हा इकडे आता जानकी आणि ऋषिकेश तिथे आलेले असतात मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये, आणि इथे पार्थ आणि नंदिनीला सुखी संसाराचे छान पद्धतीने धडे दिलेले असतात.
त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो दीपक आता बाहेर आलेला असतो. दीपक रागावलेला असतो कारण त्याच्या नंदिनीचं लग्न पार्थ बरोबर होतंय आणि पार्थच्या नावाची मेहंदी तिच्या हाताला लागलेली असते. दीपक रागाच्या भरामध्ये तोंड पुसत असताना त्याची मिशी खाली पडते. तेव्हा तो उचलून ती आता लावत असतो. तेव्हा मागे नंदिनी आलेली असते आणि नंदिनी म्हणते, दादा जरा पाणी देता का हो, मला पाणी हवं प्यायला. तेव्हा इकडे दीपक घाबरल्यामुळे मागे वळून नंदिनीकडे बघतच नाही, कारण नंदिनी त्याला लगेच ओळखू शकते म्हणून. तेव्हा तो मागे बघत नसतो. नंदिनी म्हणत असते, अहो दादा असं काय करताय, मला पाणी प्यायला द्या. तुम्हाला आवाज येत नाही आहे का, ऐकू येत नाही आहे का तुम्हाला, अहो मागे वळून साधं माझ्याकडे बघा तरी. तेव्हा इकडे नंदिनी आता आपली मेहंदीसुद्धा सुकवत असते आणि दीपकला आवाजसुद्धा देत असते की दादा इकडे बघा, माझ्याकडे बघा, मला पाणी हवं आहे, पाणी द्या. तरीसुद्धा दीपक घाबरतो. त्याने जर मागे बघितलं असतं तर तेव्हाच त्याचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आलं असतं. पण तेव्हाच इकडे नंदिनीला तिची आई आवाज देते आणि आतमध्ये बोलावून घेते. तेव्हा नंदिनी रागावून आता तिथून निघून जाते. त्यानंतरला काव्या म्हणते की अरे वा ताई, किती छान मेहंदी रंगली आहे गं, आणि पारचं नाव तर बघ किती लख्ख चमकतंय, खूपच छान. तेव्हा इकडे आता नंदिनी तिला म्हणते, मार खाशीला, काय बोलतेस हे. त्याच्यानंतरला प्रेक्षकांनो इकडे काव्या म्हणते, आई इकडे ये, अगं हे बघ नंदिनी ताईने पारचं नाव काढले, किती छान ते लख्खट चमकते बघ बरं, आणि किती छान मेहंदी रंगली. तेव्हा इकडे आता शारदा म्हणत असते, नंदिनी दिवसभर तू काही खाल्लेलं नाही आहेस बाळा, थांब मी तुझ्यासाठी गरम दूध घेऊन येते, आणू का. तेव्हा ती म्हणते, अगं नको आई, खरंच मला नको. त्याच्यामुळे काव्या म्हणते, अगं आई ती नको म्हणते ना, मग का तिला जबरदस्ती करतेस. तू एक काम करतेस का, तिच्यासाठी सिलेमन कॉफी घेऊन ये, कॉफीला नाही नाही म्हणणार आहे ती, हो की नाही ताई. तेव्हा इथे शारदा म्हणते की नंदिनी सांग, तुझ्यासाठी कॉफी आणू का. तेव्हा नंदिनी म्हणते, हो ठीक आहे, कॉफी चालेल. तेव्हा इथे काव्या म्हणते, बघितलंस ना. त्यानंतरला इकडे आता त्यांचं बोलणं रम्याने ऐकलेलं असतं की शारदा नंदिनीसाठी कॉफी बनवायला येते. त्याच्या आधी रम्या किचनमध्ये आलेली असते, कारण इकडे काव्य विचारत असते की आई उद्या मी कुठला ड्रेस घालू ना ते मला सांग, जर मी काही वेगळं घातलं तर तू मला ओरडशील. तेव्हा आधीच ये बरं, मी साडी नेसू की ड्रेस घालू ते तू मला सांग. तेव्हा रम्या म्हणत असते, नंदिनी उद्या तुला हळदीला उठायचं आहे ना, तुला कॉफी प्यायची आहे, मग आता हे जायफळ आहे ना माझी मदत करणार आहे. या जायफळमुळे तुला उद्या छान झोप लागेल. या सगळ्यांच्या नजरेतून तुला खाली पडण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे, असं इकडे रम्या म्हणत असते. आणि तेव्हा शारदा येण्याच्या आधी तिने स्वतः आपल्या हाताने कॉफी तयार केलेली असते, पण त्याच्यामध्ये तिने कुटून जायफळ घातलेलं असतं. तेव्हा इकडे शारदा म्हणते, रम्या अगं तू काय करतेस इथे. रम्या म्हणते, मी माझ्यासाठी कॉफी बनवते. काकू तुम्हाला काय हवं होतं का. तेव्हा शारदा म्हणते, अगं नंदिनीला कॉफी हवी आहे ना, तिच्यासाठी कॉफी बनवते. तेव्हा इथे रम्या म्हणते, आम्हाला आजच्या जनरेशनला आहे ना कॉफी पिण्याची सवय झाली, हे घ्या ना तुम्ही नंदिनीसाठी ही कॉफी घेऊन जा, मी माझ्यासाठी बनवते. तेव्हा शारदा म्हणते, अगं नको, मी बनवते ना. रम्या म्हणते, काकू काय झालं, अहो ही कॉफी तुम्ही तिला नेऊन द्या, हे काय मी माझ्यासाठी लगेच बनवते. त्यामुळे इथे आता शारदा म्हणत असते, मी तिला सांगते नंदिनीला की रम्याने कॉफी बनवली आहे म्हणून. तेव्हा इकडे रम्या म्हणते, नाही नको, आपली नंदिनी कशी आहे, तिला दुसऱ्यांना त्रास द्यायला आवडत नाही, खूपच जास्त संस्कारी आहे ती. तिला जर कळलं की नवरदेवाकडच्या मुलीने तिच्यासाठी कॉफी बनवली तर तिला ते आवडणार नाही. तुम्ही माझं नाव नका सांगू, तुम्हीच बनवली असं सांगा, नाहीतर तिला वाईट वाटेल. तेव्हा शारदा म्हणते, बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं. त्यानंतरला इथे शारदा कॉफी घेऊन आलेली असते. तेव्हा इकडे नंदिनी सांगत असते की कुठला ड्रेस घाल म्हणून हळदीला. तेव्हा काव्या म्हणते, ठीक आहे, मग मी हाच ड्रेस घालते. त्याच्यानंतरला शारदाने नंदिनीला कॉफी दिलेली असते. तेव्हा इकडे काव्या म्हणते, आई याच्यावरती आता बांगड्या वगैरे कुठल्या घालू. तेव्हा इकडे ती म्हणते शारदा की मी सांगणार आहे तुला, नंदिनीला त्रास देऊ नकोस, तिला कॉफी पिऊ दे आणि आराम करू दे, तिला उद्या लवकर उठायचं आहे. तेव्हा इथे रम्या म्हणते, पी नंदिनी कॉफी पी, उद्या काही तुला जायफळ लवकर उठू देणार नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे रम्या म्हणत असते की पारची उष्टी हळद तर मलाच लागणार आहे, आणि ती लावायला जाणार तेवढ्यातच तिथे येते ती म्हणजे
सावणी तिथे आलेली असते आणि ती रम्याचा हात पकडते. ती म्हणत असते, रम्या, अगं पार्थला मिळवायचं असेल तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या नाहीत गं. काहीतरी तुला मोठं करावं लागेल. तुझ्या जागी जर मी असते ना तर पार्थला मिळवण्यासाठी मी पारची उष्टी हळद इथे नंदिनीला लागूच दिली नसती. तेव्हा इकडे मानिनी जेव्हा उष्टी हळद घेऊन जात असते तेव्हा रम्या धक्का देते तिला आणि तिच्या हातातली उष्टी हळद काव्याला लागते.